योद्धा न्यूज मराठी दिनांक 22 एप्रिल 2026 घराण्याचा वारसा मिळाल्यानं त्यांना महिला आरक्षणाचे वावडे. शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हेंची सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदेंवर सडेतोड टीका. राजीव गांधी यांनी महिलांच्या न्याय हक्कांना डावलले, असत्य विधानं करून महिला आरक्षणाबाबत काँग्रेस खासदार करतायत दिशाभूल. मुंबई दिनांक 22 महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना महिला आरक्षणाबद्दल प्रेम आहे, पण ते पूतना मावशीचं आहे, अशी सडेतोड टीका शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केली. या दोघींना घराण्याचा वारसा मिळाला आहे. महिला आरक्षणाचा फायदा सामान्य महिलांना मिळणार होता, पण त्याबाबत सुळे आणि शिंदे यांनी घेतलेली भूमिका आरक्षण विरोधी आहे. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना उपनेत्या कला शिंदे, महिला आयोगाच्या माजी सदस्य व बीड धाराशिव संपर्क प्रमुख संगीता चव्हाण, विभाग प्रमुख सुनीता वैती, शालिनी सुर्वे, नीलम पवार उपस्थित होत्या. राजीव गांधी यांनी 1986 ते 87 साली कोणतंही महिला आरक्षण विधेयक आणले नाही. महिला आरक्षणाचे पहिले विधेयक 1996 साली आणले गेले, असे डॉक्टर गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसनं आरक्षणाबाबत खोटी माहिती देऊन महिलांची दिशाभूल करू नये. महिला आरक्षणाची गरज नाही, अशी काँग्रेस खासदारांची भूमिका निंदनीय आहे. मग महापालिकांमध्ये राखीव जागांवर का महिला उमेदवार देतात, असा सवाल डॉक्टर गोऱ्हे यांनी काँग्रेस नेत्यांना केला. महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएला मोठं श्रेय मिळेल. त्यामुळेच मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध करताना काँग्रेसनं महिला आरक्षण विधेयकालाही विरोध केला. सर्वसामान्य महिला राजकीयदृष्ट्या सक्षम होऊ नये म्हणून काँग्रेसकडून विरोध केला जात आहे. जागतिक पातळीवर राष्ट्रीय संसदेत महिलांचे प्रमाण 27.5% आहे, तर भारतात मात्र हे प्रमाण 10% कमी आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अहवालानुसार 2063 साली संधी समानता येईल. 40 वर्ष महिलांना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवावे, अशी काँग्रेसची कूटनीती आहे. रवांडामध्ये महिलांचे संसदेतील प्रमाण 64%. राजीव गांधी यांनी 1986 ते 87 साली कोणतंही महिला आरक्षण विधेयक आणले नाही. महिला आरक्षणाचे पहिले विधेयक 1996 साली आणले गेले, असे डॉक्टर गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसनं आरक्षणाबाबत खोटी माहिती देऊन महिलांची दिशाभूल करू नये. महिला आरक्षणाची गरज नाही, अशी काँग्रेस खासदारांची भूमिका निंदनीय आहे. मग महापालिकांमध्ये राखीव जागांवर का महिला उमेदवार देतात, असा सवाल डॉक्टर गोऱ्हे यांनी काँग्रेस नेत्यांना केला. महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएला मोठं श्रेय मिळेल. त्यामुळेच मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध करताना काँग्रेसनं महिला आरक्षण विधेयकालाही विरोध केला. सर्वसामान्य महिला राजकीयदृष्ट्या सक्षम होऊ नये म्हणून काँग्रेसकडून विरोध केला जात आहे. जागतिक पातळीवर राष्ट्रीय संसदेत महिलांचे प्रमाण 27.5% आहे, तर भारतात मात्र हे प्रमाण 10% कमी आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अहवालानुसार 2063 साली संधी समानता येईल. 40 वर्ष महिलांना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवावे, अशी काँग्रेसची कूटनीती आहे. रवांडामध्ये महिलांचे संसदेतील प्रमाण 64%. क्युबामध्ये 57%, बोलिव्हिया 51%, मेक्सिको, UAE आणि एडोर्मामध्ये 50% प्रमाण आहे. मागील 21 वर्षात सभापती पदावरील महिलांचे प्रमाण कमी झाल्याबद्दल डॉक्टर गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली. तत्पूर्वी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांना यावेळी डॉक्टर गोऱ्हे यांनी आदरांजली वाहिली. या हल्ल्यावेळी पर्यटकांना मदत करणाऱ्या आदिल या घोडेस्वाराला शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हक्काचे घर दिले, असे त्या म्हणाल्या. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी.